मित्रांनो, स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या चॅनेलवर। आज आपण क्लास 8 यातील चॅप्टर नंबर 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ भाग बघत आहोत हिस्ट्री मध्ये। ठीक आहे, आता बघा मागील व्हिडिओ मध्ये काही पार्ट याचा झालेला आहे, या व्हिडिओ मध्ये नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करूया। आज आपण बंगालमधील क्रांतिकारी चळवळ बघणार आहोत। बघा बंगालमध्ये काय झालं, फाळणीनंतर बंगालची जी फाळणी झाली त्यानंतर ब्रिटिशांविरुद्धचा जो प्रक्षोभ आहे तो आणखीनच तीव्र स्वरूपात झाला। अनेक जे काही तरुण होते त्यांनी काय केलं, गुप्त संघटना चालू केलं। त्याच्यामध्ये त्यांचं उद्दिष्ट काय होतं की ब्रिटिश शासनाचे जे शासन होतं ते खिळखिळी करणे, त्यानंतर लोकांमध्ये जो दरारा होता ना ब्रिटिशांविरुद्ध तो कमी करून टाकणे। ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी काय होतं त्यांचं की लोकांना वाटलं नाही ब्रिटिशांची सत्ता उलटवून टाकणे, हे त्यांचं एक असं उद्दिष्ट होतं। ठीक आहे, आता त्याच काळी काय होतं बंगालमध्ये हे होत काय होती ते अनुशीलन समिती। त्याच काळी बंगालमध्ये अनुशीलन समिती होती। अरविंद घोष यांचे जे बंधू होते बारिंद्र कुमार घोष यांनी ही अनुशीलन समितीची स्थापना केली होती आणि अरविंद घोष यांचं काय होतं, यांचं मार्गदर्शन त्या समितीला लाभत होतं। मग इथे कोलकात्याजवळील जे एक माणिकतळा आहे तेथे काय झालं की यांनी या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते। 1904 मध्ये काय झालं की 1904 नी 1908 मध्ये, ओके सॉरी चुकून माझ्याकडे लिहिलं गेलं, 8 साली काय झालं, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी हे जे अनुशीलन समितीचे जे काही सदस्य होते यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजनाही केली। परंतु काय झालं की ज्या गाडीमध्ये त्यांनी बॉम्ब टाकला त्या गाडीवर ते किंग्सफोर्ड नव्हते तर 2 इंग्रजी स्त्रिया त्यामध्ये मृत्युमुखी पडल्या होत्या। ठीक आहे, मग इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी काय केलं, स्वतःवर गोळी झाडून घेतली। ओके, आणि खुदिराम बोस जे होते ते पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांना फाशी देण्यात आली। ओके, या प्रकरणाचा मग तपास सुरू झाला। मग या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला। या प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू केला तेव्हा अनुशीलन समितीचं त्यांना माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि मग अनुशीलन समितीचे जेवढे काही सदस्य होते त्या सदस्यांची धरपकड करणं सुरू झाले। ओके, आता धरपकड सुरू झाली तर त्याच्यामध्ये अरविंद घोष सुद्धा त्यांच्या हाती लागले। परंतु ब्रिटिश सरकारने काय केलं की अरविंद घोष यांचा संबंध बॉम्ब प्रकरणाशी लावणं सुरू केला, परंतु तिथे ते अयशस्वी ठरले, त्यामुळे अरविंद घोष यांची सुटका करण्यात आली। आणि एवढं लक्षात तुमच्या। ठीक आहे, आता बघा जे रासबिहारी बोस होते ना, रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सरन्याल, रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सरन्याल यांनी मग क्रांतिकारिकेचे जे काही जाळे होते ते बंगालच्या बाहेर सुद्धा मग त्यांनी पोहोचवले। ठीक आहे, कुठे कुठे पोहोचवले त्यांनी, पंजाब मध्ये पोहोचवले, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे काय झालं क्रांतिकार्याची मग केंद्रे उभारली। आता बघा जे व्हाईसरॉय होते लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस यांनी केले होते। ठीक आहे, आणि पण काय झालं की त्या हल्ल्यातून तो वाचला। ठीक आहे, त्याच्यानंतर मद्रास प्रांतातही मग हे क्रांतिकारक चालू होते। तिथे अय्यर हा क्रांतिकारक होता। या क्रांतिकारकांनी काय झालं की ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार केले आणि नंतर काय झालं की त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या दिली। ओके, असे वेगवेगळे जे काही लोक होते, वेगवेगळे काही क्रांतिकारी चळवळी होत्या, क्रांतिकारी संघटना होत्या, त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले आणि कोणाला फाशी झाली, कुठे त्यांचा प्लॅन सक्सेस झाले, कुठे त्यांचे प्लॅन सक्सेस झाले नाही। ओके, ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढं एकदा परत रिवाइज करून घेऊ। आज आपण काय बघितलं, आज आपण बंगालमधील क्रांतिकारी चळवळ बघितली। त्यामध्ये आपण असं बघितलं की बंगालच्या फाळणी झाली, त्याच्यानंतर काय झालं की ब्रिटिशांविरुद्धचा प्रक्षोभ आणखीनच तीव्र झाला। बंगालमध्ये काय झालं की भरपूर काही तरुण मंडळी त्यांनी काय केलं की गुप्त संघटना सुरू केल्या। त्या गुप्त संघटनेचे उद्दिष्ट काय होते की ब्रिटिशांची शासन व्यवस्था खिळखिळी करणे, ओके, त्यानंतर ब्रिटिशांचा जो दरारा आहे तो कमी करणे, असे सगळे त्यांचे हे होते। त्याच वेळी काय होतं की बंगालमध्ये अनुशीलन समिती सुद्धा होती। अनुशीलन समितीचे मग हे कोण होते, आपले संघटक आणि त्यांचे जे काही मेन होते ते कोणी केले होते ते की अरविंद घोष यांचे जे बंधू होते बारिंद्र कुमार घोष हे त्यांचे मेन होते। ओके, आता या म्हणजे ही जी काही अनुशीलन समिती होती याचं जे काही केंद्र आहे बॉम्ब बनवण्याचं ते कोलकात्याजवळील माणिकतळा येथे या समितीने बॉम्ब करण्याचे त्यांचे केंद्र होते। ओके, मग आता बघा 1908 साली काय झालं, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी काय केलं की किंग्सफोर्ड या सदस्याला ठार मारण्याचा त्यांनी बॉम्ब तिथे टाकला, परंतु तो न मरता ते इंग्लिश 2 स्त्रिया मरून गेल्या तिथे। तर त्यामुळे काय झालं की प्रफुल्ल चाकी यांनी काय केलं की स्वतःवर गोळी झाडून घेतली, परंतु खुदिराम बोस यांना पकडण्यात आले आणि त्यांना फाशी देण्यात आली। या प्रकरणाचा मग तपास झाला, या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि त्याच्यामुळे मग त्या पोलिसांना अनुशीलन समिती
अनुशीलन समितीचं म्हणजे त्यांचे धागेदोरे हातात लागले. मग अनुशीलन समितीच्या सदस्यांना पकडणे सुरू झाले. अरविंद घोष यांना सुद्धा पकडले. परंतु अरविंद घोष यांचा संबंध पोलिसांनी काय केलं की बॉम्ब प्रकरणाशी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून ते निसटून घेतले, अयशस्वी. त्यामुळे अरविंद घोष यांना सोडून देण्यात आले. ठीक आहे, म्हणजे त्यांनी जो काही संबंध लावण्यात आला त्याच्यामध्ये ते अयशस्वी ठरले, त्यामुळे अरविंद घोष यांना सोडून देण्यात आले. ठीक आहे, मग आता काय झालं माहिती आहे का, रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल जे होते त्यांनी काय केलं की बंगाल बाहेर सुद्धा क्रांतिकारकाचे जाळे विणण्यास त्यांनी सुरुवात केली. कुठे कुठे फिरले, पंजाब झालं, दिल्ली झालं, उत्तर प्रदेश झालं. ओके, येथे क्रांतिकारकाची केंद्र उभारली. मग ते एक व्हाईसरॉय होते, कुठले होते, लॉर्ड हार्डिंग्स. याच्यावर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य कोणी केले, रासबिहारी बोस यांनी केले. परंतु काय झालं की रासबिहारी बोस धाडसीपंथी काय झालं की या हल्ल्यामधून तो बचावला गेला. ठीक आहे, मग आता अशाच प्रकारचे जे काही क्रांतिकारी आहे ते मद्रासमध्ये पण चालू होते, प्रत्येक ठिकाणी चालू होते ना. मग मद्रासमध्ये काय झालं की जे अय्यर होते या क्रांतिकारकांनी काय झालं की ऍश या एक जो ब्रिटिश अधिकारी याला ठार केले, त्यांनी नंतर स्वतःला ठार करून टाकले आणि आत्महत्या घेऊन गेले. अशा म्हणजे वेगवेगळे जे काही क्रांतिकारी, वेगवेगळे जे काही क्रांतिकारी होते त्यांनी काय केलं, क्रांतिकार्य चालू केले. ओके, आणि ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी सशस्त्र लढा दिला. यामध्ये बरेचसे लोक आत्महत्या, बऱ्याचशांना फाशी झाली, परंतु तरी सुद्धा ब्रिटिशांविरुद्धचा जो लढा होता तो अविरतपणे चालू होता. आणि आज त्याचंच फळ आहे की आपण आज स्वतंत्र झालेलो आहोत आणि चांगल्या प्रकारे जगत आहोत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे इंडिया हाऊस याचा. तर इंडिया हाऊस आणि गदर चळवळ हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बोलू. थांबू आपण. थँक्यू.